स्वभाव असू ते शकतो. पण आहेच काय. काय होतं कळत नाही मला. मी असं थोडासा अग्रेसिव्ह असतो. तर मग मी डायरेक्ट भांडणाच्या ह्याच्यात असायचो की माझ्या नादी लागू नका, मी डायरेक्ट फेकून मारेल. असं तर मी माऊस बिऊस फेकून डायरेक्ट तोंडावर मारले त्या टाइमात. हा पण तुला पण मैत्रीत भरपूर धोका वगैरे भेटलेला आहे. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतात जातात. माझा प्रॉब्लेम काय आहे का की मला जास्त एक्सप्रेस नाही होतं की माझं प्रेम आहे कोणावर काय आहे. आणि गैरसमज लोक खूप करून घेतात. म्हणजे आता काय माहितीये का, नीट घडत नाही आपल्याला मनासारखं जे हवंय ते होत नाही. करतोय आपण काहीतरी प्रयत्न, मग आपण मित्रांकडे जातो हा आणि मग रडतो आपण की बाबा हे असा विषय काय होणार. कॅश 25 लाख. तर आम्ही असं गादीवरती असे 25 लाख मस्त साहे केले. त्यांनी झोपून फोटोग्राफी केली फुल. त्या मुलीवरती मी थोडंसं जीव लावला होता जास्त. किती वर्ष? 8 वर्षाचा कालावधी होता तो. तो 8 वर्ष एका मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये. ज्या मुलीवर आपण एकदम खरंच प्रेम करतो ना, तिच्याशी बोलायला आपण लाजतो. हा. तिच्या समोर उभं राहायला पण लाजतो. आय नो. पण वेळेत तिला आपल्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. तेव्हा असं मनातून फील नव्हतं ते अरे काय करतो आपण हे. असं वाटायचं काय करतोय मी माझ्या लाईफमध्ये, मी हे करायला जन्माला थोडी ना आलो होतो. हे मधला काळ जरा चांगला नव्हता. काय विषय आलता? म्हणजे असं समजा की तुम्हाला सर्वांना माझ्याबद्दल 10%च माहिती असेल. बरं. ज्यांना माहित असेल असं वाटतं की त्यांना माझ्याबद्दल माहिती आहे. नाही माहिती कोणालाच. मी शेअरच नाही करत काय. तर मधल्या काळाचं तुम्हाला सांगतो की माझा मित्र आहे, त्याचा आडनाव आहे. तर त्या आडनावाचेच ते सर. तर मी त्या आडनावावरनं काय आलं, त्या मित्राला ऍक्च्युली बोललो मी, हा बघ शिंदे आला धंदे करायला. आणि त्याच टायमाला ते सर आले. मुलींना काय डिप्रेशन येईल असं बरं. काय कल्पना आहे, मुलींना समजणं डेंजर आहे. मग काय करायचं? सिच्युएशनशिप, मायक्रो रिलेशन आलेत आजकाल ना. हा बेंचिंग भाई मायक्रो रिलेशनशिप, भाई मायक्रो सिम होते. मायक्रो रिलेशनशिप म्हणजे असं दिसतं. दादा पहिल्यांदा पॉन कधी पाहिलं होतीस? अरे आपलं अरे काय पॉडकास्ट आहे. म्हणजे लोकांना काय सांगणार आहे ते. माझं पकडलं होतं कधी? हो. श्रीमानला पकडलं होतं पॉन बाबांनी आयुष्य. हैरान हूँ कि कुछ भी ना मांगू कभी मैं, जो तुम मेरे हो. दादा तुला भीती नाही वाटत एक दिवस आज तुझ्या फेम आहे तुझ्याकडे जर एखाद्याचित गेलं तर?